जय भीम सगळ्यांना। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही? यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आणि भावा बहिणीचं पण सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आहे 12 तारीख 12/5/2025 या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचे जयंती आहे। बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। तर चला मग आज बनवणार आहे मी गोड। बुद्ध जयंती असल्यामुळे बुद्ध पौर्णिमेला मी बनवणार आहे हे बघा, शेवया बनवणार आहे, शेवयाची खीर बनवणार आहे मी आज। तर हे बघा, मी घेतलेला आहे 1 लिटर दूध आणलेलं आहे, आणखी फोडलेलं नाही। तर मी बनवणार आहे गोड आज। त्यानंतर मी घेतलेलं आहे हे बघा, थोडंसं तूप घेतलेलं आहे वाटी, आणि काजू बदाम घेतलेला आहे, आणि इलायची वाटून घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेले आहे शेवया, ते शेवयाचं पाकिट भेटतं ते विकत, ते घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेली आहे मी साखर, अर्धा किलो थोडं जवळ आहे, पाव किलो आणि थोडंसं वरती आहे, जास्त घेतलेली नाही, पाव किलोपेक्षा जास्त आहे। तर चला, विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा। तर चला, मी बनवणार आहे गोड खीर। तर मी दूध ठेवलेलं आहे टोपामध्ये, गरम होत आहे, 1 लिटर दूध टाकलेलं आहे। दुधाला उकळी आली आहे हे बघा, त्यात टाकूया आपण ड्रायफ्रूट्स टाकूया। तर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते, काजू बदाम। मी एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे। तर हे बघा, मी टाकते आता हे काजू। त्यानंतर मी टाकते लगेचच इलायची टाकते, वाटून घेतलेली आहे। त्यानंतर मी तूप टाकून घेते। त्याचबरोबर मी साखर टाकत आहे। जास्त होईल, मी एवढी ठेवते थोडीशी। माझ्या मुलांना गोड खूप आवडतं, खीर खूप आवडते, शिरा गोड आवडतं, म्हणून मी सारखं करत असते। हे बघा, कलर आलेला आहे तूप टाकल्यामुळे। आता मी टाकत आहे शेवया। सगळे खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात, ड्रायफ्रुट्स वगैरे, शेवया वगैरे तुपामध्ये परतून घेतात, पण मी तसं करत नाही। मी माझ्या पद्धतीने साध्या पद्धतीने बनवते। थोडा वेळ आता मंद आचेवर केलेला आहे गॅस मी, थोडा वेळ शिजवून घेऊया शेवया मऊ। आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि चॅनल व्हिडिओ बघा आणि लाईक करा आवडले तर। तर अशा प्रकारे खीर तयार झालेली आहे। मी आज जेवणामध्ये खीर आणि डाळ भात बनवलेला आहे। हे बघा, डाळ बनवलेला आहे कुकरमध्ये, आणि भात पण बनवलेला आहे, आता गरम आहे भात। अशा प्रकारे हे बघा खीर तयार झालेली आहे।
तर तुम्ही नक्की बघा, चॅनलला जाऊ आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद सगळ्यांना.